श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात. 16 एप्रिल. नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो. त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे. परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणेच जरूर आहे. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. संतांजवळ निर्विषय चित्त असते. रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे ग्रस्त घालतात तसे साधुसंत आमच्या गैरसावधेत जागृत असतात. आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात. एका बाईला मूल आले पण त्याला आकडी येऊ लागली. ते पाळण्यात उगीच निपचित पडून राहायचे. ते मूल बरोबर वाढेना, चांगले हसेना, खेळेना. मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे. अगदी तसेच संतांना वाटते. शिष्य केला खरा पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संताला वाईट वाटते. शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटीच शिष्याला सजवतील आणि त्याचे कौतुक करील. संतांना फारसे कधी कोणी चांगले म्हणत नाही. त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे 10 नातेवाईक त्यांना नावे ठेवतात. संतांना ओळखण्याकरिता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरिता सांगितलेले नसून त्यांच्या त्या दृष्टीने उपयोगीही होत नाही. त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत. संतांजवळ राहणाऱ्या लोकांना 3 तोटे आणि 3 फायदे असतात. त्यापैकी तोटे असे की 1. वेदांत बोलायला तेवढा उत्तम येतो. 2. संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो आणि 3. ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसा वागतो. आता फायदे पाहू. पहिला म्हणजे तो जर खऱ्या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच काही साधन न करतासुद्धा त्याचा परमार्थ साधेल. दुसरा, त्याला मान मिळेल पण तो स्वतःच्या मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील. आणि तिसरा, वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल. म्हणून संतांजवळ राहणाऱ्याने व सांगतील तसे वागावे. मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये. तोंडापर्यंत आले तर दाबून टाकावे. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हे प्रचिती येण्याचे साधन आहे. व्यावहारिक वासनात करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी. तेल आणि वात असल्यावर दिन लावायला जसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगती परिणाम व्हायला वेळ लागत नाही. बोधवाक्य. संतांना ओळखण्यासाठी अनुसाधनाशिवाय दुसरे साधन नाही.